सावजी किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज मी टिफिनसाठी लागणारी झटपट अशी सोयाबीन वडी आणि शिमला मिरचीची भाजी शेअर करणार आहे। त्यामध्ये लागणारे जिन्नस आहे 1 वाटी सोयाबीन वडी, त्यानंतर आहे शिमला 2 बारीक चॉप केलेले, 2 छोटे बारीक चॉप केलेले कांदे, त्यानंतर आहे जिरं, थोडासा जिरं आणि मोहरी, त्यानंतर आहे कोशिंबीर आहे थोडीशी, त्यानंतर आहे अद्रकचे तुकडे बारीक लांब कापून घेतलेले, आणि चवीपुरतं तिखट, मीठ आणि काळा मसाला आणि धनिया पावडर आणि वाळलेली मेथी म्हणजेच कस्तुरी मेथी। तर आपण सुरुवात करणार आहोत। सर्वप्रथम आपण तेल घालून घेऊया। साधारणतः 1 चम्मच एवढं तेल टाकलेलं आहे मी, आणि यात आपण चांगलं तापलं की सर्वप्रथम आपण मोहरी आणि जिरं टाकून घेतलेलं आहे, चांगलं तळकलेलं आहे। त्यानंतर आपण बारीक चॉप केलेला थोडे अद्रकचे तुकडे टाकणार आहोत आणि थोडी लाल मिरची, त्यानंतर आपण बारीक चॉप केलेला कांदा ते छान लाल होईपर्यंत आपण परतून घेऊया। आपण आता कांदा टाकलेला आहे तर तो परतून घेतलेला आहे, त्यामुळे थोडासा लालसर होऊ द्यायचा आहे। त्यानंतर आपण शिमला मिरची टाकणार आहोत, ती पण छान थोडी खरपूस होईपर्यंत आपण थोडी होऊ द्यायची आहे। त्यानंतर आपण शिमला मिरची टाकलेली आहे ती चांगली परतून घेतलेली आहे, जास्त शिजू द्यायची नाही, तर थोडीशी हलकीशी परतून घ्यायची आहे। आणि हे झाल्यानंतर आपण टाकणार आहोत चवीपुरतं मीठ, मीठ टाकल्यानंतर थोडी आणखी परतून घ्यायची आहे। त्यानंतर थोडी हळद, चवीपुरतं हळद टाकल्यानंतर आपण टाकणार आहोत थोडं लाल मिरची पावडर चवीपुरतं टाकायचं, तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही टाकू शकता। 1 चम्मच तेलमध्ये ही भाजी होऊन जाते। त्यानंतर आपण टाकणार आहोत थोडी चांगली तिखटामध्ये होऊ द्यायची। त्यानंतर लास्टमध्ये आपण टाकणार आहोत बॉईल केलेली सोयाबीन वडी, 1 वाटी अशी सोयाबीन वडी टाकलेली आहे आपण। आणि आपण आता थोडा वेळ याला होऊ द्यायचं आहे, पाणी टाकून थोडा वेळ याला थोडंसं पाणी टाकून आपण थोडा वेळ आपण वाफेवर शिजवून घेऊया। तर बघा थोडंसं पाणी टाकून शिजवू दिलेली आहे ही भाजी, आणि झटपट अशी आता तयार झालेली आहे ही भाजी। थोडं पाणी पण सुकलेलं आहे, तर आपण यात टाकूया काळा मसाला थोडंसं चवीपुरतं, आणि धनिया पावडर, आणि त्याचप्रमाणे क्रश केलेली मेथी, कस्तुरी मेथी। त्यानंतर ही भाजी तयार झालेली आहे, आणि सर्वात शेवटी आपण टाकणार आहोत कोशिंबीर। तर ही लवकर झटपट बनणारी अशी खमंग अशी भाजी तयार झालेली आहे। तर आपण बघू शकता, तुम्ही नक्की बनवून बघा। जर तुम्हाला आवडली असेल रेसिपी तर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।